नमस्कार मैत्रिणींनो, मी उषा फॅशनमध्ये आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीतल्या मैत्रिणींचं आणखीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत करीत आहे। तर मैत्रिणींनो, एका ताईंनी कमेंट केलेली होती की 4 टक्स ब्लाऊजची मापे कशी टाकायची। तर त्या ताईंच्या कमेंटवर आजचा व्हिडिओ बनवलेला आहे। तर 4 टक्स कुठलाही ब्लाऊज असो तर तुम्हाला पाठीमागील उंची जितकी आहे त्याच्या अर्धा इंच आपल्याला पुढच्या साईडला घ्यायचा आहे क्रॉस पट्टीसाठी। तर आपल्याला बॅक साइडची 12.5 तयार आहे, तर पाठीमागील उंची किती टाकायची आहे 13.5। तर पुढचे आपल्याला अर्धा इंच मिळून घ्या, हे पहा 14 ची उंची टाकून घ्यायची आहे। तर बॅक साइडला आपण 13.5 टाकणार आहे, 12.5 आहे तर आपण 13.5 बॅक साइडला, पुढच्या साइडला 14 टाकून घ्यायचे आहे। तर इथे 14 वर मार्किंग केलेले आहे। नंतर 34 साइजचा आहे तर 8.5 ची घडी घ्यायची आहे, 2 इंच आपल्याला मार्जिंग साठी घ्यायचं आहे। तर पुढे गळा रुंदी घ्यायची आहे 34 साइजला 2.25। पूर्ण शोल्डर जे आहे ती घ्यायचं आहे आपल्याला 5.25 आणि मोंड्याची उंची जी आहे तीही घ्यायची आहे आपल्याला 5.25। 34 साइजचा आहे हा 4 टक्स ब्लाउज। इथे आपल्याला 8.5 ची मार्किंग करून घ्यायची आहे। 5.25 चा मध्य करायचा आहे, 2.5 आणि 1 रेषा। बॅक साइडचं मोंड्याची खोली जी आहे ती टाकायची आहे आपल्याला 1.25 इथून टाकायची आहे आपल्याला, आणि हा सरळ असा गोल आकार इथे द्यायचा आहे। कुठे द्यायचा आहे 8.5 चा आपण जिथे पॉइंट केलेला आहे तिथे, आणि इकडे 2 इंच आपलं मार्जिंगचं आहे, पाहू शकतात इथे। तर बॅक साइडचं जे आहे ती जसं आपण कटोरी ब्लाउजला जशी टाकतात उंची तशी टाकत असतात, फक्त आपल्याला पुढचा जो भाग आहे तो सांगत आहे मी। आता इथे गळ्याची उंची जी आहे ती घ्यायची आहे पुढच्या 6 घ्यायची आहे। कटोरीला आपण किती घेतात 5.5, तर या ब्लाउजला मी 6 घेणार आहे। तुम्हाला 4 टक्स आणि प्रिन्स कट या 2 ब्लाउज जे आहेत ती पुढच्या साईडला 6 6.5 ची उंची घ्यायची असते। हा बॉक्स तयार केलेला आहे आणि इथे गोल राऊंड मध्ये आकार देऊन घ्यायचा। इथे पानगळा पंचकोनी कोणताही तुम्ही पुढच्या साईडने आकार देऊन घेऊ शकतात। आता इथे क्रॉस पट्टी काढायची आहे आपल्याला 3.5 आणि या साईडने 3। नंतर आपल्याला या साईडने ही 3 चं मार्किंग करून सरळ रेषा मारून घ्यायची आहे। टक्स घ्यायचा आहे आपल्याला 4। इथल्या पुढच्या गळ्याच्या साईडने घ्यायचा आहे 1.5, या साईडने घ्यायचा आहे 1.5, आणि मोंड्याचा आहे तो घ्यायचा आहे आपल्याला, जो आपला हा कोन आहे चौकोनातला अर्धा इंच इकडच्या साईडने घ्यायचा आहे, आणि इथून आपल्याला लांबीला टक्स घ्यायचा आहे 3। पुन्हा इथलाही घ्यायचा आहे आपल्याला 3, आणि हा जो टक्स आहे तो घ्यायचा आहे 2। नंतर इथून घ्यायचा आहे आपल्याला 5.5। तर हे पहा अशा प्रकारे इथले आपले हे टक्स झालेले आहेत। आता इथून आपल्याला क्रॉस पट्टीचा जो आकार आहे तो देऊन घ्यायचा आहे। आणि इथून तुम्हाला हे टक्स घेताना एकदम आपल्याला अर्धातलाही अर्धा कमी करायचा आहे। या पद्धतीने जर टक्स घेतले तर तुमचा जास्त कपडा जो आहे तो जाणार नाही। या साईडने अर्धा, या साईडने अर्धा इंच, हात 1 इंचाचा टक्स घ्यायचा आहे, आणि हे जे आहे ते आपल्याला 1/2 इंचाचे टक्स झाले पाहिजेत, म्हणजे 1/2 इंच आपला कपडा वेस्ट त्याच्यात गेला पाहिजे। इथे तसंच अशा प्रकारे हे 4 टक्सचे टक्स घ्यायचे असतात।
तर हे आपण कट करून घेऊत आता। गळा उतरत असेल तर त्या काय करायचं आहे, तर आपल्याला गळ्याची जी खोली आहे तिकडच्या साईडने मोंड्याच्या बाजूने आतमध्ये 1.5 इंच घ्यायचं आहे। बॅक साईड आणि पुढची साईड दोन्ही मिळून अर्धा इंच जात असतं। तर हे आपण पेपर कट करून घेतलेला आहे। ब्लाउज पीसवर हा पेपर जर ठेवायचा असेल तुम्हाला, इथे पेपर जो आहे तो कमी पडलेला होता मला या साईडने, तर आपला हा टक्समध्ये किती गेलेला आहे, 1 इंच पॉईंट गेलेला आहे। तो पीसवर जर तुम्ही ठेवला तर इकडच्या साईडने आपल्याला 1 इंच मार्किंग घ्यायची आहे एक्स्ट्रा कपड्यावर, आणि इकडच्या साईडने अर्धा इंच घ्यायचा आहे, जेणेकरून आपलं ही जी माप टाकलेलं आहे ती व्यवस्थित बसण्यासाठी। तर इथे पेपरवर सांगते तुम्हाला म्हणजे समजेल। तर ब्लाउज पीसवर जर तुम्ही ही मार्किंग केली तर इथे तुम्हाला 1 इंच घ्यायचा आहे पुढे, जसा इथं कपडा आपला गेलेला आहे त्याच्यामुळे, आणि इथे टक्स हा जो घेतलेला आहे त्याच्यामुळे आपल्याला इथे अर्धा इंच घ्यायचं आहे, म्हणजे आपलं मार्जिन जे आहे ते आहे तसं राहणार आहे त्यासाठी। तर अशा प्रकारे हे आहे तसा पुन्हा इथून कट करून घ्यायचा आहे आपल्याला। तर अशा प्रकारे 4 टक्स ब्लाउजची पेपर कट यात सांगितलेले आहे। तुम्हाला आवडला का व्हिडिओ तेही सांगा, आणि आणखीन काही तुम्हाला 4 टक्स ब्लाउजबद्दल काही प्रश्न असतील तर तेही कमेंटद्वारे विचारू शकतात। चला तर मैत्रिणींनो, भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या, बाय।